वेलकम बॅक टू माय मुडी फूड मेकर चॅनल। कसे आहात सर्वजण? आय होप तुम्ही ठीक असाल। थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि या थंडीच्या दिवसांमध्ये बाजारामध्ये गाजरे उपलब्ध असतात। गाजरापासून सर्वजण हलवा बनवत असतात। आज आपण गाजराचा हलवा न बनवता गाजरापासून लग्नामध्ये जशी मिळते ना तशी एकदम रबडी सारखी खीर बनवायची आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता पहा। सर्वप्रथम गाजर छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि गाजराच्या प्रमाणे तुम्हाला जितका हवे आहे ना तितकं ठेवू शकता। म्हणजेच गाजर आपण जेवढे घेणार आहे ना तेवढ्याच प्रमाणामध्ये साखर देखील घ्यायचं आहे। त्यामुळे गाजराच्या प्रमाणे तुम्हाला जितका हवे तितकं ठेवू शकता। आता धुतलेले गाजर किसणीच्या सहाय्याने छान असं किसून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान असं किसून घ्यायचं आहे। किसलेले गाजर आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया आणि बघूया की किती झालेले आहे। आता असं का करायचे आहे तर साखरेचे प्रमाण कसे घालायचे आहे त्यामुळे ठरते। त्यामुळे काय करायचे आहे, अशा पद्धतीने गाजर एका बाउल मध्ये घेऊन मेजरमेंट करायचं आहे। गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे आणि एक पॅन घ्यायचा आहे आणि पॅन मध्ये 1 चमचाभर इतकं तूप घ्यायचं आहे। तुम्हाला जर तुपाचे प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता। तूप हे छान असे मेल्ट झाल्यानंतर आता किसलेले गाजर यामध्ये ओतून द्यायचं आहे। तुपाने किसलेले गाजर मस्त असे एकरूप करायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचं आहे। भाजून घ्यायचं हेच रिझन आहे की भाजून घेतल्यानंतर खीरेला छान असं टेक्स्चर येतो आणि खायलाही छान लागते। गाजरला छान असं डाग होईपर्यंत मस्त असं भाजून घ्यायचं आहे। म्हणजे जवळजवळ 5 मिनिटं छान असं भाजून घ्यायचं आहे। भाजून घेत असताना गॅस मंद आचेवरच ठेवायचा आहे। बघा गाजर मस्त असं तुपामध्ये भाजले गेलेले आहेत। भन्नाट असा वास सुटलेला आहे। एकदा ही रेसिपी होईल आणि कधी एकदा फर्स्ट करीन ना असे झालेले आहे। आता आपण पुढची प्रोसेस स्टार्ट करूया। आता यामध्ये जे गाजराचे प्रमाण आहे ना तितके साखरेचे प्रमाण देखील ठेवायचं आहे। छान असं मिक्सअप करायचं आहे। आता हे मिक्सअप करत असताना पूर्णपणे साखर मेल्ट होऊ द्यायची आहे। जेवढी साखर यामध्ये छान अशी मेल्ट होईल ना तितकं छान असं टेक्स्चर येतो आणि खीर एकदम खायला भन्नाट लागते। त्यामुळे अशा पद्धतीने करून घ्यायची आहे। जसं आपल्याला हवी होती ना अगदी तशाच पद्धतीने साखर छान अशी मेल्ट झालेली आहे। आता यामध्ये जेवढी साखर जेवढे गाजर घेतले आहे ना तेवढ्याच प्रमाणामध्ये दूध देखील टाकून घ्यायचं आहे। थोडंसं 200 ग्राम जर दूध टाकून घेतले तरी काही हरकत नाही। मला जर खीर पातळ आवडत असेल ना तर दुधाचे प्रमाण वाढवायचे आहे। छान अशी शिजत आहे तो पण आपण काय करायचे आहे, 2 चमचाभर इतकं तांदूळ घ्यायचा आहे। तांदूळ स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं भिजत ठेवायचं आहे। 10 मिनिटं झाल्यावर लगेचच पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 3-4 काजूच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मिक्सरला लावून त्याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे। काजू आणि तांदळाची प्युरी घातल्याने काय होते तर खीरीला रबडी सारखा टेक्स्चर येतो। त्यामुळे हे वापरायचे आहे। बघा अशा पद्धतीने छान अशी प्युरी करून घ्यायची आहे। आता हे सर्व काही प्रोसेस करूपर्यंत बघा गाजर किती छान दुधामध्ये शिजले गेलेले आहेत। काजू आणि तांदळाची प्युरी यामध्ये टाकून घेतलेली आहे। काही आता छान असं एकजीव करून घेऊयात। एकजीव केल्यानंतर खीर 5 मिनिटं परत एकदा छान अशी शिजवून घ्यायची आहे, जेणेकरून सर्व काही मिक्सअप होईल आणि रबडी सारखाच टेक्स्चर येईल। तुमच्याकडे जर घरामध्ये खवा अवेलेबल असेल ना तर टाकू शकता। त्यामुळे काय होते तर खीरीला अजूनही छान असा टेक्स्चर येतो। म्हणजेच खीर खायला अजूनही अप्रतिम लागते। खवा घातल्यानंतर सर्व काही परत एकदा स्मॅश करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व काही एकजीव होईल। आता यामध्ये फ्लेवरसाठी इलायची पूड टाकून घेऊयात। इलायची पूड टाकल्यानंतर याला छान असं मिक्सअप करून घेऊयात। मस्त अशी खीर तयार झालेली आहे। आता यामध्ये अवेलेबल असलेले ड्रायफ्रुट्स देखील टाकून घेऊयात। हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। पाहत राहा आणि आनंदी राहा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा।